नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF ग्रुप क्रमांक 1 पुणेचा आपण इथं फायनल जे मित्रांनो तुमची इथं तात्पुरती निवड यादी आणि तात्पुरती प्रतीक्षा यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कॅटेगरीनुसार आरक्षणानुसार इथं तुमचं सिलेक्शन कट ऑफ पण जाहीर झालेलं आहे. बघा, अशा प्रकारचं कट ऑफ पण इथं जाहीर झालेलं आहे कॅटेगरीनुसार. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. मी तुम्हाला निवड यादी पण दाखवणार आहे, तुम्हाला कॅटेगरीनुसार आरक्षणानुसार इथं पुरुषांचं जे कट ऑफ आहे मित्रांनो ते तुम्हाला कट ऑफ पण सांगणार आहे, आरक्षणानुसार कट ऑफ सांगणार आहे आणि किती विद्यार्थ्यांची कोणत्या कॅटेगरीमध्ये किती विद्यार्थ्यांची इथं निवड झालेली तुम्हाला निवड यादी पण दाखवणार आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये किती विद्यार्थ्यांचं नाव आहे ते पण तुम्हाला मी प्रतीक्षा यादी पण इथं दाखवणार आहे मित्रांनो. आता ही PDF तुम्हाला कुठे मिळेल ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीला सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असेल मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सर्वात पहिले मी तुम्हाला कट ऑफ सांगतो. बघा, अशा प्रकारचं इथं कट ऑफ जाहीर झालेले बघू शकता तुम्ही. बघा, अशा प्रकारचं कट ऑफ इथं जाहीर झालेले, त्याच्यामध्ये कॅटेगरीनुसार त्यांनी कट ऑफ दिलेले. बघा, आपण सर्वात पहिले बघा, तर बघा मित्रांनो सर्वात पहिले SC कॅटेगरीचं बघूया. बघा, SC कॅटेगरीमध्ये टोटल इथं 5 जागा होत्या पण 5 जागा इथं भरण्यात आलेले. कट ऑफ जे लावण्यात मित्रांनो सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लावण्यात आलेले 169 मार्गावर बघू शकतो तुम्ही. 5 जागा इथं भरण्यात आलेले मित्रांनो. नंतर बघा ST कॅटेगरीच्या इथं 6 जागा होत्या, 6 जागा भरण्यात आलेले आणि कट ऑफ 165 मार्गावर लागलेले. बघा, विजाच्या मित्रांनो इथं 3 जागा होत्या, 3 जागा भरण्यात आलेले आणि टोटल इथं कट ऑफ जे मित्रांनो मुलांचं इथं 175 मार्गावर लागलेले. नंतर बघा भजब कॅटेगरीच्या इथं 2 जागा होत्या, दोन्ही जागा भरण्यात आलेले आणि 171 मार्गावर इथं फायनल तुमचं कट ऑफ मित्रांनो ते लावण्यात आलेले मित्रांनो. नंतर बघा भजडमध्ये 4 जागा होत्या मित्रांनो, त्याच्यामध्ये कट ऑफ जे मित्रांनो मुलांचं कट ऑफ 167 मार्गावर 176 मार्गावर लावण्यात आलेले बघू शकता तुम्ही. नंतर बघा मित्रांनो, नंतर बघा भजड कॅटेगरीचा 1 जागा होती आणि एक जागा इथं भरण्यात आलेली 170 मार्गावर इथं मुलांचं जे कट ऑफ आहे मित्रांनो ते लावण्यात आलेले मित्रांनो. नंतर बघा विमाप्र म्हणजेच बघा विमाप्रवचं पण 1च जागा होती आणि ती 169 मार्गावर कट ऑफ लावून इथं भरण्यात आलेली मित्रांनो. पुढची कॅटेगरी बघा इमावा कॅटेगरी आहे मित्रांनो, OBC कॅटेगरी आहे. OBC कॅटेगरीच्या इथे टोटल 21 जागा होत्या आणि 21 जागा भरण्यात आलेले. त्याच्यामध्ये तुम्ही कट ऑफ बघू शकता. सर्वसाधारण मुलांच्या जागा होत्या मित्रांनो, इथं 14 जागा होत्या सर्वसाधारण. त्याच्यामध्ये बघा कट ऑफ गेले मित्रांनो 176 मार्गावर लावण्यात आलेले. खेळाडूची 1 जागा होती मित्रांनो, त्याचा कट ऑफ इथं 171 मार्गावर लावण्यात आलेले. नंतर बघा प्रकल्पग्रस्ताची 1 जागा होती, ती 169 मार्गावर इथं भरण्यात आलेली मित्रांनो. माजी सैनिकाच्या 3 जागा होत्या OBC कॅटेगरीमध्ये, त्याच्यामध्ये 141 मार्गावर ही कट ऑफ म्हणजे जागा भरण्यात आलेली. नंतर बघा मित्रांनो पोलीस पाल्याची 1 जागा होती, ती 161 मार्गावर इथं भरण्यात आलेली आणि होमगार्डची पण 1च जागा होती, ती 168 मार्गावर इथं कट ऑफ लावण्यात आलेले मित्रांनो. नंतर बघा EWS बघा EWS नाही मित्रांनो, SCBC आहे मित्रांनो. बघा SCBC कॅटेगरीच्या इथं 16 जागा होत्या, त्याच्यामध्ये सर्वसाधारण मुलांच्या जागा होत्या मित्रांनो 11 आणि 11 जागा इथं 179 मार्गावर इथं कट ऑफ लावलेली मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो खेळाडूची 1 जागा होती, ती 170 मार्गावर भरण्यात आलेली आहे. प्रकल्पग्रस्ताची 1 जागा होती, ती पण 170 मार्गावर इथं भरण्यात आलेली आहे. माजी सैनिकाची मित्रांनो 2 जागा होत्या, ते 152 मार्गावर भरण्यात आलेली मित्रांनो आणि होमगार्डची 1 जागा होती मित्रांनो, ती 173 मार्गावर इथं भरण्यात आलेली मित्रांनो. नंतर बघा EWS कॅटेगरीच्या इथं मित्रांनो 14 जागा होत्या आणि 14 जागा इथं भरण्यात आलेले. त्याच्यामध्ये मुलांच्या 9 जागा होत्या सर्वसाधारण, त्या इथं 168 मार्गावर भरण्यात आलेले. खेळाडूची 1 जागा होती, ती 163 मार्गावर भरण्यात आलेली. प्रकल्पग्रस्ताची 1 जागा होती, ती 157 मार्गावर भरण्यात आलेली आणि मित्रांनो माजी सैनिकाच्या इथं 1 जागा होती मित्रांनो, ती पण 137 मार्गावर 137 मार्गावर भरण्यात आलेली. नंतर बघा होमगार्डची 1 जागा होती, ती पण मित्रांनो इथं 166 मार्गावर भरण्यात आलेली मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो नंतर ओपन कॅटेगरी बघा, ओपन कॅटेगरीच्या इथं कोणती इथं वेकेन्सी नव्हती मित्रांनो, त्याच्यामुळे इथं काही कट ऑफ इथं त्यांचं लावण्यात आलेले नाही मित्रांनो. अशा प्रकारे बघा कॅटेगरीनुसार मी तुम्हाला कट ऑफ सांगितलेली, आरक्षणानुसार तुम्हाला कट ऑफ सांगितलेली. जर तुम्हाला पण तुमच्या कॅटेगरीमध्ये जेवढे कट ऑफ लावले तेवढे मार्ग जर तुम्हाला असतील मित्रांनो तर तुमची निवड इथं राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणेला इथं झालेली मित्रांनो. त्याच्यामध्ये बघा त्यांना त्याच्या प्रकारे बघा अशा प्रकारे ही प्रतीक्षा यादीची पण कट ऑफ दिलेली मित्रांनो. बघा ही प्रतीक्षा यादीची कट ऑफ आहे, अशा प्रकारे बघा प्रतीक्षा यादीची पण तुमचे कट ऑफ दिलेली. आता इथून मित्रांनो इथं बघा तुम्हाला इथं प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये तुमची इथं निवड यादी दिलेली मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली कॅटेगरीनुसार दिलेली मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांची सर्वांची इथं नाव आणि त्यांचे मार्ग आणि त्यांचे कास्ट त्यांची इथं डेट ऑफ बर्थ अशा प्रकारे इथं देण्यात आलेली मित्रांनो. अशा प्रकारे बघा जर मित्रांनो तुम्ही पण SRPF पुणे गट क्रमांक 1चं तर तुम्ही इथं निवड यादी जर तुम्ही पण मित्रांनो SRPF गट क्रमांक 1चं इथं अंतिम निकालचं जर वाट बघत असाल मित्रांनो तर तुमचा अंतिम निकाल इथं जाहीर झालेला आहे आणि तुमचे मार्ग इथं चेक करून घ्या मित्रांनो. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असेल मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. टेलिग्राम ग्रुपची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकतात मित्रांनो. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.